नागरिकांची तारांब उडाली आहे। पुण्यामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। एकता नगर आणि निंबज नगर परिसरातली ही दृश्य आहेत। कमरे इतकं पाणी काही ठिकाणी साचलेलं आहे, तर काही ठिकाणी छाती इतपत पाणी साचलेलं आहे। गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। पुण्यातली आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय। पूर्ण या नगरामध्ये, पूर्ण या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। अनेक नागरिक जे आहेत ते या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। त्यांना सध्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले गेले। एनडीआरएफचं पथक जे आहे ते तैनात करण्यात आले। तर आपण आता पुण्यामध्ये विठ्ठलवाडी परिसरात जातोय। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत आपल्या बरोबर आहेत। चंद्रकांत, पुण्यामध्ये पुराचा हाहाकार माजलेला आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतोय। सखल भागात पाणी साचलेलं आहे। सध्या तिकडची परिस्थिती काय आहे, काय उपाययोजना केल्या आहेत? आता मी विठ्ठलवाडी परिसरात आहे। आपल्याला समोर माझ्या पाठीमागे दिसते ती मोठा नदी आहे। तिने रौद्ररूप धारण केलेलं आहे। पूर्ण पूर आलेला आहे, कारण खडकवासला धरणातनं तब्बल 35,000 क्युसेक्स पाणी सोडलं गेले। त्यामुळे सगळ्या मोठा नदीकाठची दुथाडा जी वस्ती आहे सगळी पाण्याखाली गेलेली आहे। तिकडची बाजू सन सिटी। मी पुन्हा एकदा तुला दाखवून देईल नेमकी काय परिस्थिती आहे। हे बघ, हे समोर जे दिसतंय ते पुंडलिक मंदिर आहे आणि हे पुंडलिक मंदिर पूर्णपणे म्हणजे अर्ध पाण्याखाली गेलेलं आहे। बघ समोर तो हे दिसतंय याच्यावर, आणि त्याच्या पलीकडे जे आहे त्याच्या पलीकडे जी सनसिटी आहे ती सनसिटी बऱ्यापैकी म्हणजे त्याच्या काही सोसायटीचे पहिले माळे पाण्याखाली गेले। म्हणजे तोच भाग इकडच्या बाजूला एकता नगर आहे, नंतर निंबूज नगर आहे। ही सगळी सोसायटी जी आहे आपल्याला बघू शकतो किती भयानक परिस्थिती आहे। आणि ह्या सगळ्या पुराच्या पाण्यात नदीकाठचे जे वस्त्या असतात, वाड्या असतात, ही विठ्ठलवाडी खरं तर इकडे बाजूला जे झाडांमध्ये दिसतंय ते विठ्ठल मंदिर आहे आपल्याला माहिती येते। ते सगळं म्हणजे त्याचा निम्मा भाग बऱ्यापैकी पाणी खाली गेलं आहे। आणि हे समोरचे दिसते इकडं हे जे विस्तीर्ण पात्र दिसतं आपल्याला मोठ्या नदीचं, गेल्या 3-4 वर्षात एवढा पूर कधीच आला नव्हता। खरं तर पाणी सोडण्याचं नियोजन केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती, पण अधिकाऱ्यांना वाटलं धरण पहिलं भरून घेऊया आणि त्याच गडबडीत कुठेतरी नियोजन चुकलं पाणी सोडण्याचं। आणि आज अचानक 10,000 स्क्वेअर फूट क्युसेक्स करून डायरेक्ट 35,000 विसर्ग करावा लागला आणि त्याची आपण परिणिती बघतोय। सगळं पाणी भरलेलं आहे। सगळं इथं आता सिक्युरिटी सगळे ठेवलेले। काय सांगाल तुम्ही, कशी परिस्थिती इथं पुण्याची? इथे भयंकर परिस्थिती आहे। बोला। भयंकर परिस्थिती, पूर्ण सन सिटी मध्ये पाणी घुसलंय। आम्ही तुम्ही कुठून आला का? मी वडगाव मधून आलोय। माझी नगरसेविका ज्योतिताई गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो। जाऊ द्या, पण पाणी कुठं बसलंय सांगा। मी इथला स्थानिक आहे। जेव्हा सकाळपासून जेव्हा क्युसेस विसर्ग वाढवला तर सनसिटीचा काही भाग आणि हा भरपूर पाण्याखाली गेलेला आहे आणि अजून सुद्धा तो विसर्ग वाढत चाललेला आहे। अगोदर सांगितलं होतं प्रशासनाने इथं पाणी भरणार आहे काय? नाही, फक्त हवामान खात्याचा रेड अलर्ट आलेला होता की पुढील 3 तासात हेवी रेन होईल म्हणून। आता कुठं तुमच्या भागात कुठं पाणी शिरलंय? नाही, मी हिंगण्यामध्ये राहतो, पण मी पलीकडच्या बाजूला राहतो। पण हिंगण्याचा पूर्वचा कुठल्या भागात पाणी शिरलंय माहिती का तुम्हाला? कुठं पाणी शिरलंय? आनंदनगर निंबाजीनगरमध्ये फुल पाणी। सगळं जे नदीकाठचा जो एरिया आहे तो बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकतो ही नदीची दृश्य सगळी पूर्ण हे चौबाजूनी सगळं पाणी घुसलेलं आहे। म्हणजे जे यापूर्वी खरं तर इथपर्यंत पाणी यायचं, पण यंदा ते पाण्याची लेवल आहे अजून पाणी विसर्ग काय पोहोचायचे वाढू शकतं। हे जे समोर आहे ही खून जी दिसते आपल्याला, सगळं लोक आता पूर बघायला आलेत, पण काही लोकांच्या घरात पाणी शिरलंय, म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। याचं प्रशासनाला म्हणजे खरं तर गांभीर्य प्रशासनाने वेळेत सूचना दिली असतं तर हा अनर्थ आपल्याला टाळता आला असता। पण हे बघा समोरचं विठ्ठल मंदिर आहे ते सगळं पायरीला पाणी लागलेलं आहे। समोर जे दिसतंय आपल्याला सगळं विठ्ठल मंदिराचं, हा सगळा विठ्ठलवाडीचा परिसर आहे हिंगण्याच्या बाजूचा। आणि ही सगळी परिस्थिती आपण बघतोय किती पूर्ण। समोर जी सोसायटी दिसते ती सनसिटी आहे। आपल्याला उंच टावर जो दिसतोय त्या सनसिटीत अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि ह्या सनसिटीमध्ये काही सोसायट्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि तिथं अजून प्रशासन पोहोचलेलं नाही अशी तिथल्या नागरिकांची ओरड आहे। आणि ही परिस्थिती नदीकाठच्या चौबाजूनी सर्वच बाजूनी आपल्याला बघायला मिळते। समोरचं जे पुंडलिकाचं मंदिर आहे हे निम्म पाण्याखाली गेलेलं आहे। पाणी वाढताना दिसतंय, ओसरताना दिसत नाही। त्यामुळे प्रशासनाला नदीकाठचे जे लोक रहिवासी आहेत त्यांना
सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू केलंय, पण तरी बघ्यांची गर्दी आपण बघतो, पूर बघायला येतात तसे ते आलेले आहे. पण जसं जसं पाणी वाढेल तसं तसं प्रशासन हे सगळ्या लोकांना इथून हलवतील. पण हे पूर आणखी पावसाचा परिसर जे आहे, पावसाचं प्रमाण आता कमी झालंय, पण वरती जे धरण क्षेत्रात जे आहे, पाणलोट क्षेत्रात तिथं अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे जो येवा आहे तो वाढतो आणि त्यामुळं विसर्ग वाढवावा लागतोय पाटबंधारे विभागाला. त्यामुळं हे नियोजन करूनच पुराचं प्रमाण आपल्याला तीव्रता कमी करता येईल, तेव्हाच हा पूर थांबू शकेल. गार्गी, नक्कीच योग्य नियोजन झालं असतं तर काही प्रमाणात जी हानी होते किंवा त्रास नागरिकांना होतोय तो टाळता आला असता. खऱ्या अर्थानं याकडे आपलं लक्ष असणार आहे. अपडेट जाणून घेणार आहोत. चंद्रकांत, तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढे पिंपरी चिंचवड